कन्नड तालुक्यातून आलेलो आहे आणि आजचा जो निर्णय घेतलेला आहे दादांना हा खूप विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि इथून पुढे उद्या दादा ज्यांना बी म्हणजे कॅन्डिडेट ठरवतील तर दादा सांगतील त्यांना आपण मतदान करू. आणि आमच्या कन्नडच्या वतीनं आम्ही डॉक्टर साहेबांना जर तिकीट दिलं तर अजून चांगलं होईल. त्यांचं म्हणजे काम खूप उत्कृष्ट आहे. सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर एवढंच मला सांगायचं आहे. नक्की तुमच्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे? डॉक्टर साहेब विकास करू शकतात का? आमच्या मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वाईट. याच्या अगोदरचे जेवढे बी पक्षाचे नेते होते त्यांनी फक्त जनतेला लुटलं, बदलून बदलून सत्ता भोगली आणि जनतेसाठी काही महत्त्वाचं काम केलं नाही. त्यांना तेवढं वेळच नाही. कारण त्यांनी काय केलं, ते हप्ते जमा करणं, भ्रष्टाचार करणं, त्यातून प्रॉपर्टी जमा करणं आणि त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट करण्यामध्ये त्यांचा वेळ गेला. जनतेसाठी ते काही करू शकले नाही. आता आम्हाला दादाच्या म्हणजे दादाच्या हिशोबानं दादा जे बी उमेदवार देतील, दादाचे मनोजदादा सगळे उमेदवार म्हणजे चळवळीतले प्रामाणिक कार्य जनतेसाठी काम करणारे राहतील. म्हणून आम्हाला आता असा विश्वास वाटतो इथून पुढे याच्यामध्ये निश्चित बदल होईल. नक्कीच. काय सांगाल बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, कोणाच्या नावाची चर्चा आहे? आज मतदारसंघाचा जर विषय घेतला, कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत खूप सारे आमदार झाले. घराणेशाही त्या ठिकाणी आमच्या तालुक्याने काही वेळेला चालवली. पण सगळ्याचा ओव्हरऑल या ठिकाणी आत्ताचा सारांश बघता की कन्नड तालुका अजून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. आणि मागच्या ज्या 5 वर्षामध्ये जे काही राजकारणी पुढारी आहे किंवा जे काही राजकीय पक्ष आहे त्यांच्याविषयी सर्वसामान्य मतदार असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल यांच्या मनामध्ये एक निराशा तयार झालेली आहे. कारण की कुठला पक्ष कधी फुटेल आणि कोणासोबत जाईल हा विश्वास या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला राहिलेला नाही. आणि त्याचाच या ठिकाणी असा तालुक्यामध्ये हे दिसतोय की प्रत्येक मतदार हा जो काही नवीन उमेदवार असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांची जी काही चळवळ आहे त्यांच्या रूपाने एक नवीन आशा मतदारामध्ये या ठिकाणी पल्लवी झालेली आहे. आणि या तालुक्यामध्ये उच्च शिक्षित, सुशिक्षित आणि संसदीय कामकाजाचा अनुभव असलेले त्या ठिकाणी 9 वर्ष नोकरी करून संपूर्ण राज्यभरातील मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी कारभार पाहिलेले आपले डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे की ह्या वेळेला दादांनी जर त्यांना जबाबदारी दिली तर ते त्या ठिकाणी त्यांच्या जे काही अनुभव आहे, जे काही त्यांचा शासकीय नोकरीचा अनुभव आहे त्याच्या जोरावर, त्याच्या कौशल्यावर आपल्या तालुक्यामध्ये योग्य पद्धतीनं निधी आणून आणि जो काही भ्रष्टाचार या ठिकाणी बोकळलेला आहे तो भ्रष्टाचार या ठिकाणी थांबवतील आणि मनोजदादाच्या नेतृत्वामध्ये कन्नड तालुका हा सुजलम सुफलम करतील अशा आशा या ठिकाणी लोकांच्या पल्लवीत झालेल्या आहेत. अशोक पवार यांचंच नाव किंवा अशोक पवार यांनाच उमेदवारी का मिळावी, त्यांची काय काम आहे, काय सांगा? कारण या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आत्ता जर बघितलं तर एकूण 22 उमेदवारी अर्ज हे कन्नड तालुक्यातून आलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर अशोक पवार साहेब यांचंच नाव का घ्यावं, तर आंदोलनाची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला फक्त मराठा आरक्षण 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं हाच एक मुद्दा त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी कुठलाही राजकीय निवडणुकीचा मुद्दा नव्हता. पण अशा वेळेला जे काही साखळी उपोषणं सुरुवातीला सुरू झाले त्या साखळी उपोषणामध्ये पहिल्या दिवसापासून डॉक्टर अशोक पवार साहेब हे त्या आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय झाले. आणि ज्या ज्या वेळेला रास्ता रोको असेल, साखळी उपोषण असेल, आमरण उपोषणं असतील किंवा उपोषणाला भेटी द्यायचा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आंदोलकावर गुन्हे दाखल झाले अशा ठिकाणी त्यांना मदत करणं असेल, या सर्व गोष्टीला फक्त त्यावेळेला डॉक्टर अशोक पवार साहेब होते. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हा लढा पुढं आला, शिंदे समिती गठीत झाली आणि शिंदे समिती गठीत झाल्यानंतर नोंदी शोधण्यास सुरुवात झाली. पण कन्नड तालुक्यामध्ये 3 महिने होऊन सुद्धा बऱ्याचशा त्या ठिकाणी नोंदी ह्या दडवल्या गेल्या आणि सर्वसामान्य जे काही लाभार्थी मराठा समाजातील बांधव होते यांच्यापर्यंत त्या नोंदी पोहोचल्या नव्हत्या. तर मग अशा वेळेला सन्माननीय डॉक्टर साहेब यांनी कन्नड तालुक्यातील सर्व मराठा सेवकांच्या सोबत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि त्या लढ्याला यश मिळालं. आज कन्नड तालुक्यामध्ये पोर्टलला 1449 नोंदी अपलोड करून घेतल्या आणि वेळोवेळी आंदोलन करून त्या अपलोड करून घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही गावागावात जाऊन त्या लोकांना सांगितलं की तुमची नोंद त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे. एकूण तालुक्यात कुठलाही राजकीय विषय नसताना
3 वेळा आम्ही तालुक्यामध्ये जनसंवाद दौरे काढले. त्याच्यामध्ये वंशावळ जनजागृती असेल, कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीनं काढायचे, वंशावळ कशी तयार करायची, सर्वात पहिले दौरा केला तर त्याचा विषय होता की मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन, यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गावागावात फिरलो. घराघरापर्यंत डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण कन्नड तालुक्यातील गावात फिरलो. त्यानंतर ज्या वेळेला कुणबी नोंदी शोधल्या आणि कुणबी नोंदी आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणी अपलोड करून घेतल्या, त्यानंतर सुद्धा प्रश्न उद्भवला. कुणबी नोंदी शोधून सुद्धा प्रमाणपत्र काढण्याची जी प्रक्रिया आहे ही फार संत गतीनं होती. त्यामागचे आम्ही काही मिटिंगा, कॉर्नर बैठका घेऊन त्यामागचे रिव्ह्यू घेतले. त्यानंतर असं लक्षात आलं की सर्वसामान्य जे मराठा बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत. त्यांना माहिती नाही अर्ज कुठं करावा, वंशावळ कशी तयार करावी, ती वंशावळ कुठं प्रमाणित करावी, या गोष्टीचं ज्ञान त्यांच्यापर्यंत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रासाठी त्या ठिकाणी अप्लाय करणं हे फार कमी प्रमाणात होतं. म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर अशोक पवार सरांनी तालुक्यातील मराठा सेवकांची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यामध्ये वंशावळ समिती, वंशावळ काय आणि कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे यासाठी जनजागृती करण्यासाठी तालुकाभर त्या ठिकाणी आपण एक दौरा काढला आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून जवळपास 35 ते 40 हजार कुणबी प्रमाणपत्र आपण आत्तापर्यंत कन्नड तालुक्यातील मराठा बांधवांना मिळून दिले. आणि मग ज्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या तोंडातून अकसूक डॉक्टर अशोक पवार साहेबांचं नाव निघणं हे म्हणजे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण त्यांचं नाव का समोर येतंय हे आपण त्याचं मूळ कारण हे आहे, कारण त्यांनी कुठलाही हेतू न ठेवता भरपूर कामं सांगितले. काय वाटतं उमेदवारी मिळेल का त्यांना? आज तर या ठिकाणी दादांचा आतापर्यंतचा जो काही ओव्हरऑल विचार केला असता, दादांना चळवळ या ठिकाणी जिवंत ठेवायची आहे आणि चळवळीसाठी ज्यांनी प्रामाणिकपणे निस्वार्थ काम केलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून दादा जो काही आदेश देतील, दादांनी सांगितलं तालुका दौरा काढा, तालुका दौरे निघाले. दादांनी ज्यावेळेस जिल्हा दौऱ्याचा सुद्धा आदेश दिला, 13 जुलैसाठी ज्यावेळेला दादांनी जिल्हा दौऱ्याचा आदेश दिला त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व दादाच्या आदेशाचं पालन करून पूर्ण जिल्हा दौरा काढला. आणि दादाही जाणून आहेत की कोण समाजासाठी चांगलं काम करतंय आणि समाजाचा कुठलाही हेतू न ठेवता, समाजाकडून कुठलीही आशा न ठेवता प्रामाणिकपणे आत्तापर्यंत कोण काम करतंय आणि अलीकडच्या काळामध्ये निवडणूक लढवण्यासाठी कोण घुसखोरी करतंय या सगळ्या गोष्टी दादा जाणून आहेत. आणि शेवटी दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आमचा कन्नड तालुका सर्व एकमत असेल आणि दादाच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण कन्नड तालुका या ठिकाणी उभा असेल. नक्कीच. हां ठीक आहे. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? समोर आहे, कन्नडमधून आलेलो आहे. तर दादांनी उमेदवारी दिली तर कन्नडमधून उमेदवारी जाहीर करावी. कोण आहे बरं इच्छुक उमेदवार किंवा कोणाचं नाव चर्चेत आहे? डॉक्टर पवार साहेब, त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र बरेच काढून दिलेले. जशी दादांनी चळवळ चालू केली तशी पवार साहेबांनी खाली चळवळ सुरू. अच्छा. तर आमच्या गावातून मुंसापूरमधून 50 सर्टिफिकेट निघलेले त्या चळवळीपासून, तर त्यांना मानले. नक्कीच अशोक पवार यांना उमेदवारी मिळाली. काम कसं आहे त्यांचं मागचं? एकदम चांगलं काम. काका बोलायचं. नक्कीच. असू दे ना. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, कुठून आलात तुम्ही? आम्ही कोकणातून, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मराठा मंडळाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी जरांगेंच्या निमंत्रणावरून आजच्या जाहीर सभेसाठी आलो. एकच उद्देश आहे की आमच्यात जो काय मराठा जातीला आरक्षण मिळावं यासाठी आमच्यात जे काही ज्ञान होतं त्या ज्ञानामध्ये आणखीच भर पडली जरांगेंच्या मार्गदर्शनामुळे. त्यामुळे आज आमच्या त्यामुळे आमच्या कोकणामध्ये एक चांगल्या प्रकारची जागृती निर्माण झाली की मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यातच इलेक्शनच्या तोंडावर आणि 17 जातींना जे आरक्षण दिलं त्या जातीमध्ये मराठा जात कुठेही घेतलेली नाही. म्हणजे आता आम्हाला असं वाटतं हे शासन मराठ्यांवर अन्याय करण्यासाठी आहे की कशासाठी आहे. यासाठी कोकणातील सर्व तरुण वर्ग, आमच्या मराठा समाजाच्या आम्ही सर्व मंडळी एक जिद्दीने उभं राहिलो आहे की या वेळेला मराठा समाजाचा प्रतिनिधी आलाच पाहिजे आणि जो आमच्या विरोधी मताचा किंवा आरक्षण विरोधी असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पाडायचं हा आमचा कोकणातल्या मराठा समाजाचा निर्णय झाला. कोकणातले जे स्वतःला कोकणचे भूमिपुत्र म्हणतात असे राणे साहेब किंवा इतर मंडळी ते म्हणतात की आम्ही शहाण्णव कुळी आहोत किंवा आम्हाला कुणबींचे सर्टिफिकेट पाहिजे नाही आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बोला.
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मराठा समाजाची जी स्थिती आहे ती आपण विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्याकडे कुणबी ही जात पूर्णपणे स्वतंत्र आहे. ज्याला तिल्लोरी कुणबी किंवा कुणबी असं म्हटलं जातं. त्यांना आत्तापर्यंत आता परवा शासनाचा निर्णय झाला ओबीसी म्हणून सुद्धा सर्टिफिकेट मिळत नव्हतं. आणि कोकणातला जो कुणबी समाज आहे तो कुळ म्हणून आणि मालक असे दोन फरक वापर राहिलेले आहेत. म्हणजे ज्यांना आम्ही मराठा म्हणतो तिथले स्वाभिमानी मराठे हे क्षत्रिय मराठे, 96 कोळी मराठे, त्या प्रवर्गामध्ये ही मंडळी बसत नाही. आणि त्यांना ज्या प्रवर्गामध्ये आता बसवलं गेलंय ओबीसी, त्यामध्ये आम्ही बसू शकत नाही. तांत्रिक अडचण आहे. कारण ओबीसी साहेबांनी चांगला निर्णय घेतला, म्हणजे कुणबी समाज हा ओबीसीमध्ये सुद्धा घेतला जावा. पण आम्ही जर आमच्या समाजानं ठरवलं तिथल्या की आम्हाला ओबीसी समाजाचं सर्टिफिकेट घ्यायचंय तर ते कायदेशीररित्या मिळू शकत नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि जेव्हा साहेबांच्याच प्रयत्नामुळे, जरांगे पाटील साहेबांच्या प्रयत्नामुळे सर्व ठिकाणच्या मराठ्यांची गणना केली गेली आणि त्यामध्ये आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी मराठा या जातीची फक्त 16 सर्टिफिकेट्स मिळाले, म्हणजे अगदी नगण्य प्रमाणे. हे त्यामागचं कारण आहे. मी कोण म्हणते वगैरे याच्याबद्दल म्हणत नाही, पण एक मात्र निश्चित आपल्याला सांगू शकतो, जरांगे पाटलांनी ही आंदोलनं सुरू केली, उपोषणं सुरू केली, म्हणून मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा गती मिळाली, जाग मिळाली, चांगली चालना मिळाली. दुसरी एक महत्वाची, आरक्षणासाठी सुरुवातीपासून आपण 57 मोर्चे काढले वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या विभागात. इकडे सुद्धा मोठे मोर्चे निघाले. आणि 58वा जो मोर्चा आहे, आपण सगळे साक्षीदारी असाल त्याचे, आझाद मैदानावरती निघाला होता. बरोबर. त्यावेळेला आत्ता जे उपमुख्यमंत्री आहेत, ही आत्ताची जरांगे पाटलांनी भूमिका घेतली आहे लढाईची, यावर कोकण विभागामधून किती जण इच्छुक आहेत आणि कोणाचे नाव चर्चेत आहेत? नाही, अजून कोणाचंही नाव चर्चेत नाही, पण नाही. उत्सुक आहे एवढं नक्की. उत्सुक आहेत. आता साहेबांनी जे 7 निर्णय घेतलेले आहेत ते आम्ही आमच्या समाजापर्यंत नेऊ आमच्या पद्धतीनं, आणि इच्छुक असेल ते त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये कळवण्याचं काम. आता लढा हा मराठवाड्यापुरता होता किंवा नंतर तो महाराष्ट्रापर्यंत गेला, आता संपूर्ण महाराष्ट्र, तुम्ही कोकणातनं आलात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर काही मंडळींचं म्हणणं असं आहे की लढा हा मराठवाड्यापुरता होता, तिथपर्यंतच ठेवायला पाहिजे होता, हे काही मंडळींचं म्हणणं आहे. त्यावर तुमचं मत काय? आता तुम्ही एक महाराष्ट्राचं स्पष्ट मत आहे, जरांगे पाटला साहेबांनी जो लढा सुरू केला तो केवळ मराठवाड्यापुरता, कोकणापुरता असा प्रादेशिक भेद घेऊन कुठेही सुरू केलेला नाही. कारण ज्यावेळेला पहिल्या उपोषणाला साहेब बसले आणि काही ठिकाणी जोरदार आपले मोर्चे निघाले, त्यावेळी रत्नागिरीला सुद्धा आम्ही मोर्चा काढला, मोठा काढला. जरांगे पाटील यांच्या विचाराच्या समर्थनार्थ येणं केणं प्रकारेनं. आता ते पुढे आलेत, त्यांच्या नेतृत्वाखाली का होईना कसंही आपल्या समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून. आता जी भूमिका घेतली आहे की अर्ज भरा, असं कोकणातनं जर का उमेदवारीसाठी अर्ज भरण्यात आले तर साधारणतः किती अर्ज जातील असं तुमचं म्हणजे आकलन आहे? काय वाटतं तुम्हाला? गेले तर 2 ते 3, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आम्ही समजा, रायगड जरी कोकणात असलं तरी तिथल्या परिस्थितीशी आमचा फारसा संबंध राहत नाही. पण एवढं सांगू इच्छितो की मनोज जरांगे ज्यांच्या विचाराने आज कोकण प्रभावित झालेला आहे आणि या प्रभावितपणामुळे संपूर्ण मराठा जागृत झालेला आहे. असा जागृत झालेला मराठा माननीय मनोजी जरांगे यांनी आदेश दिल्याप्रमाणे एक तर मराठा उमेदवार तरी निवडून आणू, अन्यथा आमच्या आरक्षणाला विरोध करणारे आहेत त्यांना मात्र निश्चित आम्ही पाडू, एवढं अभिवाचन देऊ. आणि याच पार्श्वभूमीवर काल आम्ही निघालोय सकाळी काही मंडळी. आजच्या सभेमध्ये काही निर्णय निश्चितपणाने साहेब म्हणून आम्ही रातोरात चालतो. आम्हाला येणं शक्य नसतं, पण आलो आणि त्यांनी जे आज 7ही निर्णय घेतलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आम्ही हे विचार पोचवू संपूर्ण कोकणामध्ये. धन्यवाद. त्यातलं एकच फक्त, म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे आपण कदाचित टाळलं असेल, पण ज्यावेळेला आझाद मैदानावरती मगाशी बोलू ना, जो मोर्चा निघाला त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आश्वासनं दिली होती काही, आपल्याला 17 आश्वासनं होती. त्यात आरक्षणाचा प्रश्न मी सत्तेवरती आल्यानंतर सोडले, नाही आले. परत आले सत्तेवरती, तेव्हाही ते काय म्हणाले, तेव्हाही आम्ही रत्नागिरीला मोर्चा काढला होता, आपणही सगळे त्या ठिकाणी मोर्चे काढलेत.
तेव्हा ते काय म्हणाले, मला टिकाऊ आणि कायदेशीर आरक्षण द्यायचं आहे म्हणून जरा विलंब लागेल. आता त्याला किती वर्ष झाली, त्याच्यानंतर दुसरं शासन आलं, आता पुन्हा ह्या इलेक्शन झाले की तिसरं आम्हाला कुठलं शासन यशाचे महत्त्व नाही आहे. त्यावेळी TV9च्या पत्रकारांनी आमची एक मुलाखत घेतली होती, त्यात आम्ही सांगितलं होतं मराठ्यांना आरक्षण पाहिजे, हाच आमचा मुद्दा आहे. कुठला भाग, कुठला प्रांत, प्रादेशिकता हे विषय आमच्याकडे